गण आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, सन्माननीय श्री माई सरांनी मला इथे बोलवलं. खरं म्हणजे त्यांनी म्हटलं की आमचा कार्यक्रम आहे, मॅडम तुम्ही या. आणि आमच्या महाविद्यालयातले दोन माझे सहकारी प्राध्यापक ते सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. खरं म्हणजे कापूस हा माझा विषय नाही आहे किंवा माझा विषय आहे, मी सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या, बागायती फळ पिकं, भाजी पिकं. परंतु आज तुमच्यासमोर मला बोलण्याची दोन शब्द बोलण्याची संधी दिली तर मी माझ्या विषयाशी न बोलता माझ्या महाविद्यालयाविषयी सांगितले. वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ हे महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याच्या अंतर्गत आपल्या इथे यवतमाळला कार्यरत आहे. या महाविद्यालयात कृषीचे जे विषय आहेत किंवा कृषी संबंधित आपले जे काही आहेत, हंगामी पिकं किंवा कोणतीही पिकं, परंतु याचे जे कृषी जैव तंत्रज्ञान म्हणजे आज सगळ्यात म्हणजे प्रमुख म्हणजे तुमचा कापूस मध्ये आज जे सगळे वाण जे आहेत ते सगळे बीटी आहेत. तर बीटी हे आपलं कृषी जैव तंत्रज्ञान या महाविद्यालयाचं एक म्हणजे टिश्यू कल्चर म्हणा किंवा त्याच्यातून आपण एखादा जनुक शोधून त्या पिकात अंतर्भूत करून त्याची मग रेझिस्टिव्हिटी वाढवायची, प्रतिकार क्षमता वाढवायची, एखाद्या किडीविषयी एखाद्या रोगाविषयी त्या विषयीचं हे एक म्हणजे शिक्षण आहे, या शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे. आणि याविषयी या महाविद्यालयातून आम्ही शिक्षण देत असतो. या महाविद्यालयात आमच्याकडे सध्या दोन प्रकल्प आहे. एक म्हणजे वेल्थ फ्रॉम वेस्ट, म्हणजे जे काही पळस आपण जे पाहतो, पळसाचे फुलं फक्त आपण पाहतो, उन्हाळ्यात बघतो ते गळून जातात आणि त्याचा आपण कधी कुठेही त्याचा आपण वापर केलेला नाही. अशा या पळसाच्या फुलापासून आमच्या म्हणजे महाविद्यालयाच्या प्रकल्पामध्ये आपण त्याचा एक हर्बल टी तयार केलेला आहे, म्हणजे औषधी उपयुक्त असा चहा. त्याच्यात आपण अजून बरेच काही ब्लेंडिंग केलेले आहे. हा प्रकल्प आमच्याकडचे डॉक्टर सातबाई सर हे पाहतात, ते इथेच उपस्थित आहेत आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. एक औषधी गुण असलेला तो चहा आहे. आपण जो दैनंदिनचा चहा पितो त्याच्यात टॅनिन्स असतात, आपल्या आरोग्याला हानिकारक आहे, पण आपल्याला ती सवय आहे. जसं किडींना विष पचवायची सवय आहे किंवा त्यांची बॉडी तशी झालेली आहे, तशी आपली बॉडी तशी झालेली आहे, आपण तो चहा पचवतो. पण औषधी गुण असलेला तो चहा आहे. तर त्याचा आम्ही तयार केलेला आहे आणि एक चांगलं मार्केटिंग त्याचं तयार होणार आहे. तर आणि दुसरा आमच्याकडे एक म्हणजे प्रकल्प आहे चिटोसन नॅनो पार्टिकल्सचा, म्हणजे सोयाबीनमध्ये आपण नॅनो पार्टिकल्सची फवारणी नॅनो यूज आपण ऐकलेलंच आहे. तर त्या संदर्भातही आमच्याकडे डॉक्टर शिंगोटे सर तेही सुद्धा मागे बसलेले आहेत. तर ते त्याच्यावर कार्य करत आहे. तर त्यांनी सुद्धा या चिटोसन नॅनो पार्टिकल्सवर त्यांनी तसं म्हणजे लिक्विड फर्टिलायझर ते त्याच्यावर कार्य केलं आणि ते तयार केलेलं आहे. ते सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर त्याचे प्रयोग घेतलेले, आमच्या महाविद्यालयाच्या प्रशिक्षणावर सुद्धा त्याचे प्रयोग झालेले आहेत. तसे चांगले असे दोन आहेत आमच्याकडे प्रोजेक्ट. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी बायो फर्टिलायझर आपण जे म्हणतो, जे तुमचं अझोटोबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, PSB आहे, स्फुरत विरघळणारे जीवाणू खत, हे काही वर्षापूर्वी आपण ते पावडर बुट्टीमध्ये आपण पाहत होतो. त्याच्यानंतर आता ते द्रव्य स्वरूपात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक कोणतेही असो, आपल्याला जेव्हा त्याची बीज प्रक्रिया करायची असते तेव्हा या जीवाणू संवर्धकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कारण हे जीवाणू संवर्धक असे आहे की जे पिकामध्ये त्याची प्रतिकार क्षमता तयार करतात. एकदा त्याची प्रतिकार क्षमता तयार झाली की शेतीमध्ये नंतर ते पीक सशक्त उभं राहते. त्याच्यावर भविष्यात येणाऱ्या प्रादुर्भावाचा, मग तो जीवाणूचा असो, बुरशीचा असो किंवा एखाद्या किडीचा असो, त्याच्यापासून ती म्हणजे त्याची प्रतिकार क्षमता त्या बियाण्यामध्ये तयार होते. शिवाय त्याचं उत्पन्न सुद्धा वाढते या जीवाणू संवर्धकामुळे. तर असे जे जीवाणू संवर्धक आहे ते वसंतराव कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय ते आमचे जे वसुले सर त्याचं सांभाळतात. तर ते सुद्धा आमच्याकडे विक्रीसाठी म्हणजे उपलब्ध आहे. आम्ही आत्मा किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोच, परंतु बरेचसे शेतकरी आता आमच्या संपर्कात आलेले आहेत. तर असे बरेचसे प्रकार किंवा प्रकल्प आम्ही आमच्या महाविद्यालयात राबवतो. तर आपल्या सगळ्यांना आज ते या कार्यक्रमाच्या उद्दिष्टाने एवढं सांगायचं आहे की आमच्याकडे हे जे कृषी जीवाणू संवर्धक आहे त्याचा आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग घ्या, आमच्याकडे या. कारण हे आज आपल्या म्हणजे शेतीची संजीवनी म्हटलं तरी चालेल आपल्याला. कारण आपली जी शेती आपण जी सरळ रसायनाच्या मागे आता धावत चालली आहे, तर त्याच्यात आपल्याला एक सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आणि या कृषी जीवाणूच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली सांगड घालून आपली शेती ही आपण चांगली करू शकतो. आणि डॉक्टर सी डी माई सरांनी मला इथे बोलण्याची दोन शब्द बोलण्याची संधी दिली